बेळगाव शहरातील 4थ्या रेल्वे गेटवर सुरू असलेल्या भुयारी मार्गाच्या कामावरून स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संतापाची भावना आहे। काम सुरू करण्यापूर्वी सादर करण्यात आलेल्या आराखड्याच्या विरोधात प्रत्यक्षात होत असलेल्या बांधकामामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली असून सर्व्हिस रोडच्या रुंदीकरणाची जोरदार मागणी केली आहे। सध्या या भागातील वाहतूक पूर्णपणे थांबून भुयारी मार्गाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे। मात्र कामादरम्यान स्थानिक नागरिकांना आणि व्यवसायधारकांना होणाऱ्या गैरसोयीकडे प्रशासनाने पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचा आरोप माजी नगरसेवक विनायक गुंजटकर यांनी केला। त्यांनी सांगितले की सुरुवातीच्या आराखड्यानुसार सर्व्हिस रोड अधिक रुंद ठेवण्याचे आश्वासन दिले होते, मात्र आता केवळ 2.5 ते 3 मीटरचा अरुंद रस्ता सोडला जात आहे, जो भविष्यात मोठ्या अपघातांना निमंत्रण देणारा ठरेल। शिवाय अरुंद रस्त्यामुळे रुग्णवाहिका आणि आपत्कालीन सेवा मिळणे कठीण बनले आहे। जनतेच्या सुरक्षिततेचा आणि दळणवळणाचा प्रश्न आहे, असे त्यांनी स्पष्ट केले। महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी आणि जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन नव्याने आराखडा तयार करून किमान 4.5 मीटर रुंदीचा सर्व्हिस रोड तयार करावा, अशी जोरदार मागणी यावेळी करण्यात आली। परंतु आता काय झालंय की परवा दिवशी त्यांनी इथे येऊन रेल्वेचं एक डिमार्केशन केलेलं आहे आणि रेल्वे गेट पण बंद केलेला आहे। त्यांनी साधारण 1 वर्षाचा टाइम आहे असं सांगितलेलं आहे। 1 वर्षामध्ये आम्ही तुम्हाला पूर्ण करून देतो म्हणून सांगितले। परंतु इथं जे रेल्वे अंडरपास जो करणार आहेत तो 2 वे असल्यामुळे आम्हाला जो सर्व्हिस रोड जो मिळालेला आहे साईडचा तो फक्त 3.75 मीटरचा मिळाला आहे आणि त्या 3.75 मीटरमध्ये एक त्याच्यामधनंच गटर पण जाणार आहे, ड्रेन वॉटर जाणार आहे, त्याच्यानंतर आमचं केबलिंग जाणार आहे। हे कसं काय जाणार? त्याच्यातनं साधारण आम्हाला एक गाडी तरी एक कार म्हणा किंवा एक ट्रॅक्टर म्हणा एवढं तरी पास होण्यासाठी त्यांनी जागा द्यायला पाहिजे का? म्हणजे त्यांचं जे डिझाईन आहे आता केलेलं त्या डिझाईनमध्ये अंडरपासमध्ये काय केलेलं आहे त्यांनी 3.75 मीटरचा एक 1 वे केलेला आहे आणि तिकडच्या येताना त्या बाजूने येताना एक 3.75चं केलेलं आहे। त्याचप्रमाणे त्याला त्यांनी फुटपाथ केलेला आहे साधारण 0.76 मीटरचा दोन्ही बोथ साईडला आणि मध्ये डिवायडर 1 मीटरचं केलेलं आहे। त्यामुळे तिथं त्यांनी व्यवस्थित केलेलं आहे। परंतु आम्ही इथं जे 100 वर्ष जे लोक इथं राहतो त्यांना मात्र साईडला फक्त 3.75 मीटरचा रोड करून आम्हाला कुठेतरी त्यांनी अडचणीत आणण्याचा प्रयत्न करायला आहेत। त्याच्यासाठी आम्ही आज सगळ्या इथल्या लोकांच्या आम्ही सिग्नेचर्स वगैरे घेऊन आज जिल्हाधिकाऱ्यांना पण परत एकदा आम्ही भेटणार आहे आणि त्याचप्रमाणे रेल्वे मिनिस्टर आणि PMOला पण आम्ही आज फॅक्स करावलं आहे आणि ते फॅक्सचं आम्ही फॅक्सचा त्याचं काय रिपोर्ट येणार आहे ते पण आम्ही प्रयत्न करणार आहे आणि त्याप्रमाणे आम्ही पुढची दिशा आम्ही ठरवणार आहे। एरियामध्ये ह्या दोन्ही पक्ष 146 मीटर जो त्यांनी भाग घेतलेला आहे त्याच्यामध्ये साधारण कमीत कमी एक 150 घरं आहेत आणि दुकानं साधारण एक 30-35 दुकानं आहेत। ह्या सगळ्यांचं नुकसान आहे का? म्हणजे ह्याला जो कनेक्टिव्हिटी जे क्रॉस रोड गेलेले आहेत ते त्या 10 फुटामधनं येणार कसं? साधी कार पास होत नाही। साधी कार पास व्हायचं असेल तरी साधारण आम्हाला 4.5 मीटर पाहिजे, परंतु हे तसं न होता त्यांनी 3.75 मीटरमध्ये आम्हाला साईडचे जे लाईन दाखवलेले आहेत ते केलेलं आहे। आणखीन एक महत्त्वाचं म्हणजे महानगरपालिकेने आजपर्यंत इथे येऊन कुठेही आत्तापर्यंत येऊन त्यांनी इथं बघितलेलं नाही आहे। महानगरपालिकेला आम्ही 3-4 वेळा इथं लेटर दिलेले आहेत आणि त्यांनी जे ओल्ड एक्झिस्टिंग जे गटर आहे त्या गटरला धरून यांनी रोडचं मॅपिंग केलेलं आहे। साधारण हा रोड 2 वे हे अंडरपास जर का गेला तर तो साईडला जायला आहे, तो रोडच्या मधोमध यायला तयार नाही। त्याच्यासाठी त्यांनी याचे पूर्ण हे करून नवीन डिझायनिंग करून हे रोडचं त्यांनी काम करावं अशी आमची इथली मागणी आहे। आता कामगार पूर्ण मंजूर झाले, तुम्ही आता काय उठला? मग अगोदरच काय तुम्ही अपोज केला नाही त्यांना? नाही, आम्ही आधी त्यांना आम्ही अपोज केलेलं होतं काय त्यांना आम्ही एक नाही त्यांनी आम्हाला इथं येऊन रेल्वेचे जे डिपार्टमेंटचे ते JE असू दे AEE असेल त्यांनी इथं येऊन आम्हाला त्यांनी सांगितलेलं होतं की नाही तुमच्याप्रमाणे आम्ही डिझाईन इथलं करतो म्हणून। मग इथं त्यांनी येऊन सिटी सर्वेला घेऊन आले आणि त्यांनी इथलं मेजरमेंट पण केलं आहे। परंतु जेव्हा आम्ही काय त्यांना सांगितलं होतं की आम्हाला साधारण आहे की नाही 5 to 7 मीटरचा आम्हाला सर्व्हिस रोड द्या म्हणून सांगितलेलं होतं। त्याप्रमाणे आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना पण आम्ही दिलेलं होतं। जिल्हाधिकाऱ्यांनी पण आम्हाला एक नोटीस पाठवलेली आहे की बाबा त्यांना इथल्या लोकांना तुम्ही कॉन्फिडन्समध्ये घेऊन तुम्ही रोडचं इथलं काम करा, अंडरपासचं काम करा म्हणून असं त्यांनी आम्हाला सांगितलेलं होतं। परंतु त्यांनी जो पूर्वीचा जो प्लॅन होता त्याचप्रमाणे त्यांनी ठेवून इथं या पद्धतीने त्यांनी आता डिमार्केशन केलेलं आहे। त्याच्यासाठी आम्ही पुढं जायचं विचारात केलं आहे। विनायक गुंजटकर, एक्स कॉर्पोरेटर। या संदर्भात लवकरच निवेदन देण्यात येणार असून तातडीने सुधारणा न झाल्यास जन आंदोलन उभारण्याचाही इशारा यावेळी देण्यात आला।